नमस्कार मित्रांनो, पारू 24 मार्च प्रोमध्ये सावित्री पारूला पकडते आणि म्हणते, पारू काय काय झालं तिकडे? तुझे डोळे मॅच झाल्यानंतर आदित्य सर काय बोलले आणि आयल्या मॅडम? पारू म्हणते, सावित्री आत्या ते सगळे लय खुश झाले. आता पारूला सगळं आठवतं आणि ती सावित्रीला सांगायला लागते, त्या कॉन्टेस्टमध्ये मी पोचले. त्या दिशा दिव्याईला ब्लॅकमेल करत होती. म्हणत होती, खरं तर मला माहीत होतं हे डोळे मॅचच होणार नाहीत, पण म्हटलं जाऊ द्या, तेवढंच तुझं समाधान. आता या लोभोवर तुझा काही अधिकार नाही. पण तेवढ्यात पारू जाते आणि एकजण सांगायला येते, मॅम अजून एक मुलगी आली आणि तिचं म्हणणं आहे हे डोळे तिचेच आहेत. दिशा घाबरून म्हणते, आता नाही, टाईम ऑफ. आईला बोट करून म्हणते, हा इव्हेंट आमचा आहे आणि तो कधी संपेल, कुणाला बोलवायचं हे आम्ही ठरवणार. दिशा अजून बोलायला लागते, पण आदित्य शांत करतो. आईला म्हणते, बोलवा तिला. आता पारू जाऊन उभा राहते. सगळ्यांचंच लक्ष लागतं. पारूचे डोळे त्या डोळ्याशी मॅच होतात. हे बघून सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. सावित्री म्हणते, मग काय म्हणाले आयल्या मॅडम? पारू म्हणते, त्या म्हणाल्या तुझा चेहरा दाखव, पण मी गेल्या अटच घातली होती. मी बोलणार पण नाही आणि चेहरा पण दाखवणार नाही. त्यामुळे तिथं असणाऱ्या ताई म्हणाल्या, तिला बोलता येत नाही मॅम. पण आदित्य सर म्हणाले, काही हरकत नाही, तू फक्त चेहरा दाखव. हा चेहरा बघण्यासाठी आम्ही खूप वाट बघितली, पण मी मात्र शांत उभी होते. दिव्याच म्हणाल्या, जाऊ दे आदित्य. आता झालेला प्रकार पारू सगळा सावित्रीला सांगते. ती निघून जायला लागते. तेवढ्यात आदित्य पळत येतो. तो पण पारूसमोर तिच्या भावना व्यक्त करतो आणि फक्त एकदाच तोंड दाखव असा आग्रह धरतो. पारू सांगत असते, सावित्री म्हणते, मग तू दाखवला का आदित्य सरांना चेहरा? पारू म्हणते, नाही सावित्री आत्या, मी चेहरा दाखवला असता तर उगाचच दिव्याई आणि त्यांच्यामध्ये भांडण झालं असतं. इकडे मात्र दिशाची खूप तणतण चालू असते. ती दातकात म्हणते, आज जर ती पारू नसती तर ज्या लोभावर पूर्ण किर्लोस्कर कंपनी माज करती, तो लोभ आज माझा असता. सावित्री म्हणते, पारू बाळा, यावेळेससुद्धा तू तुझं सुनेचं कर्तव्य पार पाडलंस आणि आपल्या माणसांना संकटापासून वाचवलंस. पण प्रीतमला मात्र पूर्ण संशय असतो. ही जी की मुलगी आहे ती पारूच आहे. पारू त्याच्या रूममध्ये येते. तू तिची फिरकी घेतो आणि म्हणतो, ती जी कुणी मुलगी आहे तिने आज लोभ वाचवला, पण ती जेव्हा रिक्षातून बसून घरी जात होती ना, तिचा चेहरा बघितलाय मी. तो असून तिच्याकडे बघत असतो. आता पारू जाम घाबरते. तुम्हाला काय वाटतं, चेहरा न दाखवून पारूने योग्य केलं की अयोग्य? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.